तुम्हाला असं वाटतं की लग्नाच्या आधी तुम्हाला खूप सारं काम भेटत होतं, तर हां. ते लग्नाच्या नंतर भेटणं कमी झालं असं होतं? उलटं झालंय, की मला लग्नानंतरून खूप अपॉर्च्युनिटीज भेटल्यात. जलन बरकरार रहा, हम जलवा बरकरार। लग्नानंतरून मी मोस्टली घराबाहेरच असते कामासाठी. टिकटॉकवर झाले पहिलं फेमस. हां. एका महिन्यामध्ये माझे 300K झाले वाटतं, 300 का 400K झाले. 6-7 तुमचे अल्बम सॉन्ग झाले. तुम्हाला इंस्टाग्रामवरून तो वर्क भेटलाय की तुमची ओळख होती? कसं ते? इंस्टाग्राम थ्रूच. पुण्यासारख्या शहरात म्हणजे एका मुलीला वाढवणं, त्याच्या व्यतिरिक्त तू एवढी इंस्टाग्राम वगैरेवर पण गेलीस, मग त्याच्यात लोकांनी बोललं असेल ना की तुमची मुलगी अशी खरंच करते, रडायला येतं तिला आता. जिम्मेदारी आहे. हा, आपणच आपली किंमत नाही केली जे आपण करतोय. हां. समोरचे पण नाही देत किंमत. म्हणून मी खूप प्राऊड आहे. मी जे करते त्याच्यावर तर मी खूप प्राऊड आहे स्वतःवर. राकास्ट विथ रावमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा एपिसोड खूप मस्त होणार आहे. आज जी गेस्ट आली आहे तिने 7-8 अल्बम सॉन्ग केले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तिने 2 वेबसिरीज पण केले आहेत आणि मोठमोठ्या कलाकारांसोबत तिने कामसुद्धा केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिच्या 150Kचा एक चांगला फॅन बेस आहे इंस्टाग्रामवर. त्याच्या व्यतिरिक्तही ती म्हणजे ते सगळं मॅनेज करून ती एक ॲक्टिंग पण करते एक चांगली. आणि मी वेलकम करतो श्वेता भालेराव हिचा. तर श्वेता, कसं वाटतं इथे येऊन? छान वाटतंय, म्हणजे खरंच छान वाटतंय मला. म्हणजे असं मला असं वाटत होतं की माझं पण असं कधीतरी इंटरव्ह्यू व्हावा. म्हणजे मग असं आता इथे बसून असं वाटतंय काहीतरी अचीव केलंय की कोणतरी आपला इंटरव्ह्यू घेतोय किंवा नाही का. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं काही अचीव नाही केलं, पण मी केलं. नाही नाही, तसं नाही. म्हणजे आपल्याला बोलवतायत ना, ते म्हणजे असं वाटतंय की हा काहीतरी केलंय आपण केलंय. आयुष्यामध्ये. आणि त्याचं प्राऊड फील होतं. हा, मी स्वतःवर तर खूप प्राऊड फील करते, कारण की आपणच आपल्यावर प्राऊड फील केलं तर समोरचे पण रिस्पेक्ट देतील. नाहीतर आपणच आपली किंमत नाही केली जे आपण करतोय, हां. समोरचे पण नाही देत किंमत. म्हणून मी खूप प्राऊड आहे. मी जे करते त्याच्यावर तर मी खूप प्राऊड आहे स्वतःवर. अच्छा, हे सगळं मॅनेज करून तू करते त्याच्यावर प्राऊड आहे. आणि घरचे कसे आहेत? घरचे पण, हो, माझी मम्मी पण, म्हणजे माझे सासू सासरे पण, म्हणजे माझे हस्बंड पण, सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत मला. मग असं वाटतं की मम्मीमुळे इथपर्यंत आहे मी, सपोर्ट ती करते. आणि माझ्या हस्बंडमुळे पण, कारण की असतं ना, आमचं कसं लव्ह मॅरेज आहे, मग थोडंफार असतं की नाही हे नाही ते नाही. तर मला असं वाटतं की हो, त्याचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आहे. अच्छा, आता तुम्ही बोललात की तुमचं लव्ह मॅरेज आहे. मला माहित पण नव्हतं तुमचं लग्न झालंय म्हणून. ठीक आहे. तर कधी झालं लग्न? तरी किती दिवस झाले लग्नाला? 1 वर्ष झालंय. हां. म्हणजे डिसेंबरमध्ये, मागच्या डिसेंबरमध्ये झालं होतं. डिसेंबरमध्ये झालं. अच्छा. आणि तुम्हाला असं वाटतं की लग्नाच्या आधी तुम्हाला खूप सारं काम भेटत होतं, तर ते लग्नाच्या नंतर भेटणं कमी झालं असं होतं? उलटं झालंय, की मला लग्नानंतरून खूप अपॉर्च्युनिटीज भेटल्यात असं अच्छा. झालंय. म्हणजे मी लग्नाच्या अगोदर असे एवढे काही कामं नव्हते, पण लग्नानंतरून मी मोस्टली घराबाहेरच असते कामासाठी. अच्छा. हा, मग सासू सासरे ऍडजस्ट करून खूप, घेतात? हो, खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे ते पण, त्यांना अच्छा. माहितीये मी काय करते. म्हणजे आधीपासूनच माहितीये ना, लग्न अगोदरपासूनच मी हे करते, व्हिडिओज किंवा अल्बम सॉन्ग, ऍक्टिंग वगैरे हे असं. मग त्यांना माहितीये. आणि ते तुमचे जे हस्बंड आहेत ते तुमच्याच फील्ड मधले आहेत का? नाही, हां. ऑपोजिट आहे, पूर्ण ऑपोजिट आहे. अच्छा, म्हणजे ते प्रोफेशनल बिझनेस करतात की काय? नाही, ते जॉबला जातात. अच्छा, जॉबला जातात. आणि मग कुठं भेटले कुठे ते पण? म्हणजे आम्ही एकाच एरियामध्ये राहायचो. हां. तिथेच भेटलो आम्ही. म्हणजे अच्छा. ऑलरेडी ओळख होती. मग तुमची जे म्हणजे ओळख होती तेव्हा त्यांना माहिती होतं का की तुम्ही इंस्टाग्रामवर खूप फेमस नाही, आहात मी असं? त्यानंतरून फेमस झाले. टिकटॉकवर झाले पहिलं फेमस. हां. म्हणजे एका महिन्यामध्ये माझे 300K झाले वाटतं, 300 का 400K झाले टिकटॉकवर. आणि टिकटॉक बॅन झालंय. अच्छा. आणि त्यानंतरून मग मला माहिती नव्हतं की इंस्टाग्रामवर एक प्लॅटफॉर्म आहे, आपण त्यावर, मग मी त्याच्यावर कंटिन्युटी ठेवली नाही तर मग इथे पण झाले असते खूप सारे. अच्छा. मग मी 4-5-6-7 महिन्यानंतरून इंस्टाग्राम चालू केलं. अच्छा. ह्याच्या अगोदरची पण एक आयडी हॅक झाली का काय झालं, आय डोंट नो, व्ह्यूजच नव्हते जात. अच्छा, तर बरं झालं ना ती हॅक झाली तर. आता व्ह्यूज नव्हते जात त्याच्यावर हॅक झाली. मग तेच कळलं ना, मग ही आयडी मी दुसरी ओपन केली. अच्छा, त्याच्यावर किती होते फॉलोअर्स त्या पहिल्या आयडीवर? 25 का 30. के हा, म्हणजे 30K होते, ते कमी होत चाललेले. चालले होते कारण कंटिन्युटी नव्हती म्हणून. हा,
तसं का व्ह्यूज नव्हते जात काय माहिती, मग मी लक्षच नाही दिलं त्याच्यावर. अच्छा, मायनसमध्ये पण होती ती आयडी. ओके. आणि जसं तुम्ही बोललात की 6-7 तुमचे अल्बम सॉन्ग झाले आहेत, तर त्या सगळ्यांनी कसं, म्हणजे तुम्हाला इंस्टाग्रामवरून तो वर्क भेटला आहे की तुमची ओळख होती, कसं ते? इंस्टाग्राम थ्रूच. अच्छा, तेवढे 6-7. इंस्टाग्राम थ्रूच. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की इंस्टाग्राम आहे तर तुम्हाला त्याचा फायदा होतोय? हो, मला होतोय फायदा, खूप सारा होतोय फायदा इंस्टाग्राम थ्रू. अच्छा, ते तुम्हाला रीच आउट करतात की रीच आउट करतात. आमचं असं असं वेब सिरीज आहे, हे आम्हाला करायचं आहे, हो. तर तुम्ही इंटरेस्टेड आहात का? इंटरेस्टेड आहात का? जसं आम्ही विचारलं की तुम्ही पॉडकास्टसाठी Yes, yes. इंटरेस्टेड हो. आहात का, तसं. तर म्हणजे आता आम्ही काय इन्फ्लुएन्सरलाच बोलवतो आमच्या चॅनलवर मेनली, कारण की कसं आहे, कुणाचे ना कुणाचे कधी ना कधी म्हणजे 1 फॉलोअर, 2 फॉलोअर, 10,000 फॉलोअर असे असणार, बरोबर. पण त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली, फोकस ठेवला, हळूहळू करत हो. गेले आणि त्यांनी हे अचीव केलं. आणि एक सर्टन फॅन बेस ज्याला जसं 100K किंवा 150K झाले, त्याच्यानंतर त्यांना ब्रँड रीच आउट किंवा अल्बम सॉन्ग किंवा वेब सिरीजवाले त्यांना रीच आउट करतात, बरोबर. तर कसं असतं माहिती आहे का, कुणाकुणाला डिरेक्शन नसते की आता करायचं काय. आम्ही इंस्टाग्राम तर ओपन केला, तर मग तुमच्यासारखे गेस्ट येतात आणि सांगतात की प्रायव्हेट लाईफ पण आमची आहे, पर्सनल लाईफची आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत मेनली आमच्या चॅनलवर. म्हणून नावच तसं आहे, रॉकास्ट विथ राव आमच्या चॅनलच्या. आणि जसं आम्ही ट्राय करतो की मॅक्झिमम ज्यांची रिअल स्टोरी आहे त्यांनी पुढे यावं, सांगावं, ताकी लोक इन्स्पायर झाले पाहिजेत, बरोबर. आणि ठीक आहे, आपण पुन्हा आपल्या टॉपिकवर येऊ वापस, की तुमची आणि त्यांची ओळख झाली तेव्हा, ठीक आहे, तेव्हा तुम्ही तेव्हा फेमस नव्हता, नाही, नंतर ओळख मी झाल्यानंतर? 10th मध्ये होते. अच्छा, तेव्हा 10th मध्ये होते मी. हां, आणि म्हणजे मी त्याला बोलले नाही, मी रिलेशनशिप वगैरे नाही, म्हणजे नॉर्मल आपण फ्रेंड्सच राहू. हां, मग नंतर आमचं कॉन्टॅक्ट झालं, मग कॉलवरच. मग मला आठवतच नाही आम्ही कधी रिलेशनशिप मध्ये आलो किंवा मी कधी हा बोलले, असं कधी काहीच नाही. अच्छा, मग डायरेक्ट लग्न आहे? नाही, 7 वर्ष रिलेशनशिप मध्ये होतो. हां, आता हे 8वं वर्ष, लास्ट इयर लग्न झालं आमचं. अच्छा, घरच्यांना माहिती होतं हो, की तुम्ही त्याच्या रिलेशनशिप? घरच्यांना माहिती होतं पूर्ण. माझ्या मम्मीला पण माहिती होतं. हां, मम्मी नव्हती रेडी पहिलं, बाबा? म्हणजे माझी मम्मी सिंगल मदर आहे. अच्छा, ओके. बाबा नाही? नाही, ते नाही, म्हणजे नाही येत ते. आता ते रिसेंटली एक्सपायर झाले लास्ट इयरला, माझ्या लग्नाच्या 2 महिने अगोदर. हां, पण नाहीच, म्हणजे मी ओळखतच नाही ते. समोर जरी असले तरी मी म्हणून म्हणजे ओळखतच नाही, मी बघितलंच नाहीये त्यांना. अच्छा, मी डिरेक्टली त्यांना जेव्हा ते एक्सपायर झाले तेव्हाच बघितलं, तेव्हा पण मी फेस नाही बघितला. अच्छा. म्हणजे किती वर्ष तरी सिंगल मदर होती तुम्ही? म्हणजे मी पहिल्यापासूनच, मला आठवतच नाहीये ना. अच्छा. आणि मग तरी तुमच्या आईने एवढं म्हणजे सगळं करून तुम्हाला, म्हणजे पुण्यासारख्या शहरात, आई जॉब करते, हा, जॉब करते. पुण्यासारख्या शहरात, म्हणजे एका मुलीला वाढवणं, त्याच्या व्यतिरिक्त तू एवढी इंस्टाग्राम वगैरेवर पण गेलीस, मग त्याच्यात लोकांनी बोललं असेल ना की तुमची मुलगी अशी खरंच करते, रडायला येतं तिला आता. जिम्मेदारी आहे. हा, खरं सांगते, मी हा इंटरव्ह्यू खास माझ्या म्हणजे मम्मीसाठीच देतेय, की तिने जे माझ्यासाठी केलंय ना, सॉरी मी रडतीये, नाही चालेल, तिने काही जे हरकत माझ्यासाठी नाही. केलंय ना, मी सांगू नाही शकत. ती माझ्यावर प्राऊड नसली तरी चालेल, पण मी तिच्यावर खूप प्राऊड आहे. कारण की तिने मला वाढवले, पप्पांचं तर प्रेम नाही, आणि मेन बात की तिने कधी मला फीलच करून नाही दिलं. हा, रिलॅक्स. म्हणजे नाही, मी तिच्याबद्दल असं मी कधी तिला बोललीच नाहीये समोर या गोष्टी. तर या तुम्ही इंटरव्ह्यू थ्रू ती ऐकल, ती युट्यूब बघते, तर मम्मी प्लीज बघ, मी तुला कधीच बोलली नाहीये, तुझे माझ्यासाठी केलंय ते खरंच थँक्यू सो मच. तिने कधीच मला फील करून नाही दिलं पप्पा काय किंवा पप्पांचं प्रेम काय, आणि मला कधी वाटत पण नाही, कारण की तिने दोन्ही हे केलंय माझ्यासाठी. टिश्यू दे. हां, थँक्यू. पाणी हे घ्या. नाही, राहू दे. नाही, घ्या, पिऊन घ्या. आणि माझी कधी हिंमत पण नाही झाली तिला विचारण्याची की कुठे आहेत पप्पा किंवा तुमचं काय झालंय. मी कधीच नाही विचारलं तिला, अजूनही नाही विचारलं मी. अच्छा. आणि माझ्यात हिंमतच नाहीये मी तिला विचारेन हा प्रश्न, कारण की तिने कधी तेवढी कमीच पडून नाही ना दिली मला. की तुम्हाला वाटलंच नाही की बाबाचं प्रेम असं काही हा, नाही? काहीच नाही, हिंमतच नाहीये माझ्यामध्ये, अजून पण नाहीये.
अच्छा, तर काय होतं युजली की स्कूल कॉलेजमध्ये आपली पॅरेंट्स टीचर मीट असते किंवा हो. सगळ्यांचे बाबा येतात. मग त्यावेळी असं कधी फील झालं का की यार आपलं तर बाबा नाही म्हणजे लहानपणी व्हायचं थोडंफार, जेव्हा कळत नव्हतं, पण आता आपण मॅच्युअर झाल्यावर कळतं की नाही का उपयोग काय ना मग त्यांच्यासाठी फील करून, जे आपल्याला सोडूनच गेलेत. गेले. म्हणजे मला तर प्रॉपर स्टोरी नाही माहिती, पण जे रिलेटिव्स करून किंवा आमच्याच घरातनं कळतं, तिच्या फ्रेंड्स, माझ्या मम्मीच्या फ्रेंड्स कडून कळतं. पण एवढंच कळतं की म्हणजे मला तर असं ऐकण्यात आलंय की मी जेव्हा झालते तेव्हा ते म्हणलेले असं की झालं ना तुझ्या मनासारखं पोरगी झाली. मग तेव्हा तिथेच माझी मम्मी बोललेली की मी सांभाळन तिला, आणि तिने हे करून दाखवलं. त्यानंतरून त्यांचे काही इश्यूज वगैरे झाले असतील. आणि तरी एवढं सगळं करून पण तुला चांगलं तिने वाढवलं. हो, इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये ते पण मला टाकलं. अच्छा. सगळं प्रॉपर इंग्लिशमध्येच. अजूनही म्हणजे तेच सांगते ना मी तुम्हाला, 2 पॅरेंट्स पण आजकाल करू नाही करू शकत. नाही ते शकत. तिने एकीने करून दाखवलंय माझ्यासाठी. अच्छा, तुम्हाला भाऊ वगैरे आहे? नाही, मी एकटीच आहे. एकटीच आहे. अच्छा. आणि मग असं व्हायचं का की कधी की रिलेटिव्स आहेत म्हणजे तुमच्या साईडचे किंवा तुमच्या बाबाच्या साईडचे, तर तेव्हा तेवढे सपोर्ट नव्हते करत जेव्हा तुमची म्हणजे तुम्हाला गरज होती, असे होते रिलेटिव्ह? म्हणजे माझ्या पप्पांच्या साईडचे तर मी ओळखतच नाही. म्हणजे अच्छा. आता माझ्या लग्नाच्या वेळेस माझी आजी म्हणजे पप्पाची मम्मी, तेव्हा मी त्यांना बघितलंय, तेवढंच, बाकी नाही. अच्छा. सगळे जे काय माझ्या मम्मीच्या इकडचे, माझी आजी वगैरे नाही, सगळे सपोर्ट करत होते मला. अच्छा, तेव्हा की आणि मग तुला जसं तुझ्या मम्मीने तुला सपोर्ट केलं, हे सगळं केलं, तर तुझ्या मम्मीला माहिती होती का तुझी म्हणजे आवड आहे अभिनयात, तर हिला सपोर्ट करायला पाहिजे? हो, ती मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. तुला काय करायचं ते कर, मी आहे, कोण नसलं तरी चालेल. अच्छा. पहिल्यापासून. आणि कधी तुम्हाला माहिती पडलं की तुमचं आवड ॲक्टिंगमध्ये पण आहे असं? म्हणजे असं आवड नाही, व्हिडिओज वगैरे मी बनवायला लागले. मग जेव्हा जेव्हा स्टार्टिंगला व्हिडिओ बनवत होते तेव्हा असं वाटलं आपले कधी एवढे लाईक पडतील. फॉलोअर्स तेवढे नव्हते. हां, फॉलोअर्सचं तेवढं काय नव्हतं इंस्टाग्रामला. व्ह्यूज मॅटर करत होते, लाईक मॅटर करत होते. तर एक व्हिडिओ गेला माझा, त्यानंतर मग मी ओन व्हॉइसमध्ये डायलॉग वगैरे बनवायला लागले. मग ते खूप व्हायरल वगैरे गेले, मिलियन वगैरे व्ह्यूज गेले त्याचे 4-5 व्हिडिओचे. मग फॉलोअर्स वाढले, 300K झाले, 200 का 300K झाले, एवढं आठवत नाहीये मला. त्यानंतर मग इंस्टाग्राम टिकटॉक बॅन झालं. आणि मग इंस्टाग्रामवर आला, इंस्टाग्रामवर परत 0 पासून स्टार्ट करून व्हिडिओ टाकणं आणि हे सगळं झालं. मग आता कसं असतं ना माहिती आहे का, तुम्ही तेव्हा रिलेशनमध्ये होतात, तुम्ही बोललात जसं, ठीक आहे. तर कधी कधी काय होतं, कमेंट्स वगैरे वाचून किंवा हे सगळे लाईक वगैरे बघून एक पार्टनरला असं वाटतं की यार हिनं नाही करायला पाहिजे असं. तर तसं कधी झालं तुमच्या आयुष्यात? कधीच नाही, आजपर्यंत तर कधीच तसं नाही झालं. अच्छा. काही गोष्टी तो सांगतो की असं नाही, असं कमेंट माझ्या अगोदर तो वाचत असतो व्हिडिओचे, मी तर वाचतच नाही. तो सांगतो लगेच ही कमेंट आली किंवा काय त्याचं, पण त्याचं एवढंच की लक्ष नाही द्यायचं. जे करते ते तू कर. अच्छा. पण आता मेंबात चांगलंच कर सगळ्या गोष्टी. असताना काही इंस्टाग्रामवर पण खूप वेगळं पण चाललंय आजकाल इंस्टाग्राम, ते असं तो बोलतो. आता लग्नानंतर हा ट्रस्ट आहे की लग्नानंतर पण एवढा ट्रस्ट होता? तेवढाच ट्रस्ट. मग असं कधी भांडणत नाही झाले की? म्हणजे त्याविषयी आमचे कधीच भांडण होत नाही. नॉर्मल आपले असतात भांडण. नॉर्मल म्हणजे कुठले? की तुम्हाला आईस्क्रीम नाही घेऊन दिलं तसं? कशावरून पण होतात भांडण. अच्छा. आणि आता पण होतात भांडण? आज पण झाला? नाही. अच्छा, आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा. तर तुम्ही एवढं 7-8 वर्ष लॉंग टर्म एक रिलेशनशिप निभावली इंस्टाग्राम सोबत, की एवढं सोशल राहून, ठीक आहे. पण आताची जी जनरेशन आहे, तुम्ही 7 वर्षात एक रिलेशन ठेवला, आता एका वर्षात 6-7 रिलेशन ठेवतात लोक. तर सपोज म्हणजे जे स्टार्टिंगला रिलेशन स्टार्ट करतात तेव्हा खूप चांगले दिवस असतात. म्हणजे दोन्ही साईडनं ऐकण्याचा आणि बोलण्याचा सेम इंटेन्सिटी, सेम एनर्जी असते दोघांची, ठीक आहे. ते खूप चांगले दिवस असतात. आणि त्याच्यानंतर कुठंतरी गॅप पडतं आणि ते वेगळे होतात, ठीक आहे. तर अशा लोकांना म्हणजे आता ज्यांचं जस्ट स्टार्ट झालं आहे, तर त्यांच्यासाठी काही 2-3 टिप्स आहेत का की त्यांचं रिलेशन असं लॉंग टर्म 7 वर्षापर्यंत चालेल? मला असं वाटतं लॉयलिटी मॅटर करते दोन्ही बाजूने. अच्छा. जे तुम्ही बोलतात ते करून दाखवा आणि चीट करू नका. ह्या गोष्टी सगळ्या चीटमुळेच होतात.
अच्छा. चीट करू नका. आणि गर्ल्सनी पण टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये नका राहू, जिथे तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला कळतंय की अरे पहिलं कसं होतं, आपल्याला वाटतं अरे तो आपल्याला नाही का म्हणजे आपली काळजी करतोय म्हणून असं वाटतं. करतात पोरं, काळजी पण करतात, पण ती काळजी वेगळी असते आणि ही काळजी वेगळी असते. तर म्हणजे पोरींनी पण तेवढंच लक्ष द्यावं आणि पोरांना पण तेवढंच. पोरांचं काय असतं, लॉयलिटी असतं पोरांचं, एवढंच असतं. तर लॉयल्टी आणि दुसरं काय म्हटलं तुम्ही, टॉक्सिक रिलेशनशिप, त्या भानगडीत पडू नका. पोरी त्यामध्ये येड्या होऊन जातात, डिप्रेशन मध्ये जातात. पोरी? हा, मग मला वाटलं फक्त पोरच जातात. नाही, त्यांना प्रॉब्लेम येतो ना मग. अच्छा, पोरी नसतात ना टॉक्सिक, पोरं खूप टॉक्सिक असतात. पोर आता काय बोलायचं, पोरं टॉक्सिक नसतात रे, काळजी असते त्यांना. हा, ती काळजी वेगळी, तेच तर तुम्हाला मी सांगितलंय ना, ती वाली काळजी वेगळी असते. आणि ट्रस्ट वाली काळजी वेगळी. म्हणजे ट्रस्ट असायला पाहिजे, टॉक्सिक नको. टॉक्सिक नको, प्रेशराईज नको कुठल्या गोष्टीमध्ये. आता तुम्हाला एक रिसेंट मी शेअर करते स्टोरी, म्हणजे नाव नाही घेणार मी तिचं. फ्रेंडच, माझी म्युच्युअल फ्रेंड आहे. तिचे 20K फॉलोअर्स होते. तो नको बोलला म्हणून तिने ती आयडी सोडून टाकली आणि व्हिडिओ बंद करणं सोडून दिलं. आणि तिला ती गोष्ट आवडते. तिला खूप मी सांगितलं की असं का केलं तू असं, जे तुला आवडतंय ना, तू त्याच्यावर कायम राहायचं, तू ते करायचं. तुझे घरचे काय बोलत नाही, तू एका पोराने ज्याची लायकी नाही तू त्याच्या ऐकतेस. आणि तो पण एकदम टॉक्सिक, कंटिन्यू फोन करणार. वही तो अभी कैसे होगा म्हणजे कसं होणार. आता मी एवढे पॉडकास्ट करतो मुलींबद्दल, म्हणजे मुलींसोबत पॉडकास्ट करतो मेनली. तर आता माझं उद्या जाऊन लग्न होईल, ठीक आहे. तर तिचे ट्रस्ट असायला पाहिजे ना एवढं, की अरे प्रोफेशन तर प्रोफेशन आहे आणि पर्सनल तर पर्सनल आहे, बरोबर ना. आणि मी काय म्हणजे मला असं वाटतंय की रिलेशनमध्ये ट्रस्ट सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, खूप मॅटर करतं. तुम्हाला पण वाटतं का असं? आम्ही एक्सपिरियन्स वाल्यांना विचारतोय, ट्रस्ट खूप मॅटर करतं. ट्रस्ट आणि सपोज ठीक आहे, ट्रस्ट आहे तुम्हा दोघांचा, आणि कधीतरी असं झालं आहे का कुणीतरी तिसऱ्याने येऊन काहीतरी सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे भांडणं झाले? खूप वेळा झालंय तसं. काही 1-2 इन्सिडेंट की ज्याच्यामुळे खूपच तुम्ही बोललात नाही 2-2 महिने? 2-2 महिने आम्ही कधी बोललेच नाही. म्हणजे 1 दिवस, 1-2 दिवस, 4, कमीत कमी 5 दिवस लग्ना अगोदर. अच्छा. लग्नानंतर काय घरातच असतं, भांडण झाले तर 24 तास बघायचंच आहे आपल्याला एकदम. आणि काय तो इन्सिडेंट तरी काय होता की कुणातरी कान भरले, कानाने कच्चे? म्हणजे तेच असं सांगतात ना की ती ह्याच्याशी बोलती, ती त्याच्याशी बोलती. मग त्याने कधी असं त्या गोष्टीवर नाही केलं, कारण की माझ्याकडे सगळं क्लिअर होतं ना, मी पूर्ण क्लिअर होते, माझ्याकडे काय कधी भेटलंच नाही त्याला. आणि मेन बात त्यांनी त्या लोकांना पण रिस्पॉन्स नाही दिला. आपण जर त्या लोकांना रिस्पॉन्स दिला, ते लोक जास्त करतात. ही गोष्ट खरी. इग्नोर करून टाकायचं, इग्नोर करायचं सगळ्यात बेस्ट. आणि ठीक आहे, प्रेमाचा एवढा भारी विषय सुरू आहे, तर मी अजून एक पुन्हा विचारतो की प्रेमामध्ये मुलांचे जास्त डेडिकेशन असतं की मुलींच्या? दोघांचं असतं मला असं वाटतं. नाही, ऑनेस्ट आन्सर द्या. खरंच दोघांचं. ॲज कम्पेअर टू दोघांपैकी कोण जास्त एफर्ट मारतं तरी रिलेशन टिकवायला? मुलं. तसं मी कसं सांगू? मुलं. हा, मोस्टली तर मुलंच असतात. हा ना. की आता कसं असतं माहिती आहे का, मुली तरी तेवढ्या गोष्टी, ते पहिल्यापासून असं होत आलंय ना की पोरच मागं लागणार. मग ते त्या मुलींचं ते तसं झालं ना, मग नाही तोच बोलणार, मला भांडण झाले तरी तोच बोलणार. मी त्याला ब्लॉक केलंय, तो ब्लॉक काढ म्हणून तोच मला फोन करणार, तो काहीतरी करणार आणि तोच येणार. म्हणजे मुलांचे डेडिकेशन जास्त असते आणि टॉक्सिक पण तेवढेच असतात मुलं, बरोबर ना. आता काय असतं माहिती आहे का, रिलेशनमध्ये ॲक्च्युली काही मुलींचं असतं रिलेशन 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, ठीक आहे. तरी पण म्हणजे माझे एक्सपिरियन्सेस असे आहेत की ते एक चांगल्या आणि बेटर मुलाच्या ह्याच्यात असतात. त्यांचे रिलेशन असते, कोणाकोणाचं लॉंग डिस्टन्स असतं, कुणाच्या घराजवळ एक राहतो तरी दुसरा इकडे तिकडे, असं नाही का. तर एक्झॅक्टली त्यांना म्हणजे काय पाहिजे असतं तर ते सर्च करत असतात नवीन. ते आपल्याला असतं ना की आज आपण हा फोन घेतला, 16 घेतला, मग उद्या आपल्याला नाही 17 पण घेऊ. मग तसं असतं ना, आपण जे काही घेत जातो आपल्याला अजून इच्छा वाढत जाते की नाही अजून ह्याच्यापेक्षा जास्त. समाधान नसतं. तर मला असं वाटतं जे आहे त्यात समाधान राहावं प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे नाही का,
रिलेशनशिपमध्येच नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये लाईफमध्ये समाधान असावं. माझी आई मला सांगते की तुला काही भेटू दे, त्यात तू समाधान राहा. तू जर विचार केला ना की नाही अजून तुला पाहिजे, जे तू भेटले तू त्याची पण इज्जत नाही करणार, तुला त्याची पण किंमत नाही करणार. पण काही लोकांना त्याची किंमत खूप असते, ज्यांना ती गोष्ट भेटत नाही. म्हणजे जे भेटले त्याची कदर समाधान असावं, मन आपलं समाधान असावं. की मी बोललो की मुलं आणि मुलींचं किती डेडिकेशन असतं ते एक झालं. त्याच्यानंतर मुली सर्च करत असतात असे माझ्या एक्सपिरियन्सेस आहेत ऑब्व्हियसली. आणि काही मुली अशा पण असतात त्यांना माहिती असतं की आपण जाऊन त्याच मुलासोबत लग्न करणार आहोत परत, ज्याच्या आपलं 5-7-8 वर्षाचे जे रिलेशन आहे, बरोबर. तरी त्या दुसऱ्या मुलांना एक होप देतात. म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे कॉफी म्हणा किंवा डिनर म्हणा, लंच म्हणा, याच्यासाठी आउटिंग करतात. पण त्यांच्या डोक्यात क्लिअर असतं की मला याच्यासोबतच लग्न करायचं, जो त्यांचा ओरिजिनल असतो. पण जो पोरगा तिच्यावर एफर्ट्स मारतोय तो सिरियस होऊन जातो ना. तेच एक्झॅक्टली, त्याला होप्स वाढतात आणि त्या खोट्या होप्स असतात. आणि मग अशा पोरींमुळं पोरांमध्ये भांडण होतात. असं होतं. मग पोरींनी पण तसं नाही केलं पाहिजे. तेच ना, तर पोरींनी ह्या होप्स नाही द्यायला पाहिजेत, मी असं म्हणतोय. आपण का करत असतील मुली अशा? माझा अजून हा प्रश्न. काय माहिती का? तुमच्या कोणी असा फ्रेंड नाहीत? नाही, माझे फ्रेंड सगळे आम्ही असं आहेत की सगळ्यांचं लग्न म्हणजे आमचे जे बॉयफ्रेंड्स होते त्यांच्यासोबतच झालेलं आहे. अच्छा. आणि असं त्या बाहेर पण नाही पडल्या का कुणीतरी, म्हणजे आउटिंग जाऊन डिनर विनर असं काही नाही? मग आमदारच काय असं बरोबर. मी तुम्हाला सांगते, मी आजपर्यंत क्लब नाही बघितलं, पब नाही बघितलं, हे मला काहीच माहिती नाही. आणि माझे जे फ्रेंड सर्कल आहे, आमचा तो फ्रेंड सर्कल पण असाच आहे. आम्ही गेलो तर आम्ही सगळे एका ग्रुपनेच जाणार. आता तर सर्वांचे लग्नच झालेत, ग्रुपनेच जाणार. बाकी आम्ही व्यतिरिक्त आम्ही गर्ल्स पण जात नाहीत. सगळे सोबत असेल की जातात. ओके. म्हणजे त्यांचे हस्बंड पण माझा फ्रेंड असं, म्हणजे माझा हस्बंड पण तिचा फ्रेंड, असं आहे आमचं सर्कल. अच्छा, म्हणजे तिथलं तिथं सर्कल तुम्ही कम्प्लीट केलं. भारी यार, म्हणजे सगळं लाईफचं मजे तुम्हीच घेतात. सगळेजण मिळून. ठीक आहे, परत येऊ आम्ही आपल्या टॉपिकवर. मुलं मुलींचं आता जास्तच झालंय की हे ते देतात. आणि कमेंट येतील मला की तू काही पोरांबद्दलच बोलते का? नाही, पोरी पण आहेत तशा. पोरींनी पण जे आहे त्याच्यावर कायम राहावा. लॉयलिटी मॅटर करते, तेच तुम्हाला बोलले. ट्रस्ट नाही तोडा. मग पोरांचं कसं होतं की एकीने तसं केलं की मग दुसऱ्या पोरींवर ते ट्रस्ट ठेवत नाही, मग ते तिला डिच करतात. मग हिची चुकीमुळे तिला का तसं तिला. म्हणजे ते कोणीतरी माझ्या याच्यावर पण कमेंट केला होता की जाणाऱ्यांची शिक्षा येणाऱ्यांना का. तेच. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये एवढा डीप मिनिंग होता तो. आणि कर्मांना मी काय बोलते, घाबराव लोकांनी. खरंच कर्म, मी तर बिलीव्ह करते कर्मानं. जे काय करतायत ते तुम्ही हा विचार करून करा, चांगलं करा, वाईट करा, ते तुमच्याकडे रिटर्न येणार आहे. कधी ना कधी येणार आहे. वा श्वेता, थँक्स. बघा मुलींनो, लक्षात ठेवा, कर्मा इज रिअल. कर्मा ह्याच गोष्टीमध्ये नाही, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जे तुम्ही करताल ते तुमच्याकडे रिटर्न येणार. आणि तुम्ही कर्माबद्दल एवढं बोललात तर तुमच्या देवावर विश्वास आहे? खूप. म्हणजे तसं नाही बोलू शकत मी बिलीव्ह करते त्या गोष्टी सगळ्या. कोणत्या देवाला मानता? स्वामी समर्थ. खूप जास्त? खूप जास्त नाही, म्हणजे मी असं नाही बोलू शकत की मी त्यांना मानते खूप जास्त. मी सगळ्या देवांना समान समजते. पण सध्या आता मी स्वामी समर्थ म्हणजे सोबत आहे. किंवा ते म्हणजे इन्सिडेंट म्हणजे चांगलं मी त्यांच्याकडे कशी गेले किंवा म्हणजे ते माझ्या स्वप्नात आलते. खरंच? हो, खरंच. आज गुरुवार पण की तुझं लग्न झालंय, लवकर बाळ कर. नाही, तसं नाही. म्हणजे असं माझ्या मम्मीकडे पण स्वामी समर्थांचा फोटो तिच्या एक फ्रेंडनीच दिलाय. ते अक्कलकोटला गेलते आणि माझ्या घरी पण मला लग्नामध्ये म्हणजे फ्रेंडनी फ्रेम दिली. मग ते घरी आले, आपण असं बोलतो ना की आता ते घरी आले तर त्यांची पूजा करायचीच, आपल्याला मंदिरात ठेवायचं ते फोटो. तर मी नॉर्मल पूजा करत होते आणि दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि आदल्या दिवशी स्वामी समर्थ माझ्या स्वप्नात होते पूर्ण. म्हणजे मला झोपच नव्हती येत. ही रिअल गोष्ट आहे. झोपच नव्हती येत मला. म्हणजे मी झोपले ना, ते स्वामी दिसत होते मला आणि मला चिडचिड होत होती की मला झोपायचंय आता. मग सकाळी 6 वाजले. म्हणजे माझे मदर इन लॉ सासू ते जॉबला जातात, ते उठले आणि मी त्यांना सकाळी बोलतीये मला एवढी झोप आली आहे पण माझ्या
डोळ्यासमोरून ते स्वामी समर्थ येतात, बघा ना मला झोपूनच देत नाहीत. हा. तर ते बोलले आज गुरुपौर्णिमा आहे, उठून पूजा वगैरे कर. मग तसं मग मी बोलले अरे ते स्वतःहून आपल्या स्वप्नात आलेत, काहीतरी असेल का, मी त्यांची सगळ्या देवांची मी एवढी पूजा करते तर त्यांची का नको करायला. मग त्यांची पूजा वगैरे केली, त्यानंतर अजून एकदा स्वप्नात आले ते. म्हणजे मी अशी म्हणजे झोपलेले. तोपर्यंत स्वप्नात येईपर्यंत तुम्ही पूजा नव्हत्या करत? हा म्हणजे मला माहिती होतं तो एक देव म्हणजे आहेत ते, पण असं त्यांच्याबद्दल एवढं डीप मी कधी गेली नाहीये, की त्यांच्याबद्दल फील मला कधी झालं नाहीये एवढं. अच्छा. मग ते जेव्हा स्वप्नात आले, मग तेव्हापासून माझी पण इच्छा वाढायला लागली त्यांच्या थ्रू. म्हणजे कसा ओरा कसा होता त्यांच्या जेव्हा स्वप्नात आले तेव्हा, म्हणजे काय फील होत होतं तेव्हा एक्झॅक्टली? म्हणजे असं फील म्हणजे असं थोडंसं भीतीच वाटत होती मला. लिटरली म्हणजे साक्षात पाहिलंय काय असं? म्हणजे मी साक्षात नाही बोलू शकत, पण मला झोपून नव्हते देत ते. अच्छा. आणि गुरुपौर्णिमा होती दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्याच्या रात्री चालते माझ्या स्वप्नात. म्हणजे एक्झॅक्टली जे फोटो मध्ये जसे हा दिसतात तसंच मी तशी जे म्हणजे एक आपण जे नेहमी आकृती. बघतो, हो तसंच. बापरे, भीती वाटत होती? हा भीती म्हणजे मला चिडचिड कशाची होत होती की मला झोपून का देत नाहीयेत ते. अच्छा. मला ते मी काय जास्त- असं वाईट केलंय असं? हा म्हणजे माझ्याकडे डोळ्यासमोर येत आहेत ते, मला झोप आली, मला झोपायचंय. आणि सेकंड टाइम म्हणजे मला ते पण दिसत होते आणि एका बाजूला भूत पण दिसत होता. आय डोंट नो असं का. म्हणजे मी जे झोपते ना, आमची बेडरूमची जी वॉल आहे ना, पलीकडच्याच वॉल किचन आहे, मग तिथेच ते मंदिर आहे आणि त्यांचा फोटोच असा आहे. मग मी इथं झोपते आणि आणि इकडे स्मशान. नाही, तिकडे हॉल आहे. मग भूत कुठून आला? हा म्हणजे आय डोंट नो, म्हणजे ते असं मला इकडे ह्या साईडला भीती वाटत होती आणि ह्या साईडला स्वामी समर्थ दिसत होते. अच्छा. आणि मग तू अक्कलकोटला जाऊन आलीस? हो जाऊन आले अक्कलकोटला, माझी इच्छा होती खूप, जाऊन आले. त्याच्यानंतर आले स्वप्नात? त्याच्यानंतर नाही आले ते स्वप्नात. त्याच्यासाठीच येत असतील, तू नाही तर मी येतो. नाही पण आहेत ते, मी बिलीव्ह करते खरंच आहे ते. म्हणजे आणि परीक्षा खूप घेतात ते, माझी तर परीक्षा घेतलेली आहे, मी बोलू नाही शकत, खूप म्हणजे घेतली आहे. मी अक्कलकोटला जाऊन आले, माझी इच्छा होती की मी 9 गुरुवार कराव्या त्यांचे उपवास, पण मी तिथं गेले आणि एका बाईने माझी ओटी भरली हळदी कुंकू लावून आणि मला 9 गुरुवारचंच पुस्तक भेटलं. जे मला हवं होतं तेच भेटलं. मग मम्मीला बोललं, मी मम्मी सोबत गेलते की बघ मला जे पाहिजे तेच भेटलं. आणि मी जेव्हा त्यांना बघितलं ना, त्यांची ती मूर्ती व्हाईट कलरची होती, मी रडत होते, नुसती रडत होते. म्हणजे डोळ्यातून पाणी येत होतं माझ्या. मी म्हणजे स्वामी समर्थांनाच नाही, कुठल्याही देवाकडे गेली ना अशी पाया पडायला, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. डिवाइन फील होतं एक. आय डोंट नो. बालाजीला पण मी गेलते, मूर्ती म्हणजे त्यांचं ते बघून एवढं दिसत नाही, खूप गर्दी असते, पाणी येत होतं, रडत होते मी. नाही होतं, एक्झॅक्टली होतं. मी महाकालेश्वर उज्जैनला गेलो होतो, तर सुदैवानं काय झालं की मी आतमध्ये गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात गेल्यानंतर काय झालं, सडनली ती आरतीची वेळ झाली होती, सकाळची आरती. मला लक्षात आहे 9:30 की 9:45 वाजता ती आरती होती. तर मला ते एक अघोरी बाबा भेटले, त्यांनी अंगारा दिला, रुको अभी आरती होगी, असं डायरेक्ट. म्हणजे ते हे असतात ना, त्यांना काय म्हणतात, अघोरी म्हणजे थोडं कडक असतात ना ते, त्यांचा नेचर एवढा सॉफ्ट नसतो. अघोरी म्हणजे त्यांना घराबाराचं काही नसतात, ते तिथेच असतात. हा तिथं ते स्मशानमध्ये जास्त असतात ते लोक. हा तर मग मी थांबलो. नंतर तो ढोल ताशा वगैरे वाजत ते शंखाचा शंखनाद झाला आणि ते लिटरली आरती सुरू झाली. तेव्हा माहिती नाही आपोआप माझ्या डोळ्यातनं अश्रू चालल्यात आणि ते एक वेगळी खुशी होती. हा म्हणजे ती आपण खुशी असतो आपल्याला की आपण त्यांच्या गाभाऱ्यात गेलोय किंवा त्यांच्या दारात गेलोय, पण ते डोळ्यातनं पाणी येतं असं होतं. म्हणजे लिटरली ते म्हणजे खुशीचे जे आसू म्हणतात ना, किंवा असं फील होते की यार कनेक्शन आहे, आता डायरेक्ट देवासोबत कनेक्शन आहे आता. म्हणजे सगळे सुख पण नाही त्या क्षणाला, नाही दुःख. तो म्हणजे एवढा रिलॅक्स असते बॉडी, सेम टाइम तो एक जो डीप कनेक्शन फील होतं ना त्यावेळी, म्हणजे तो अमेझिंग. मी आधी एवढं नव्हतं मानत, पण ते बोलतात ना की आपल्याला कळतं उज्जैन वही जाते हैं जिनको भोले का बुलावा आता है. तर तसंच झालेलं. म्हणजे मला जायचं होतं खूप दिवसांनी, मग माझ्या मित्राचं सडनली आणि आपला अचानक प्लॅन होतो, आपण प्लॅन करून होतच. आता स्वामी समर्थांना अक्कलकोटला जाण्यासाठी खूप प्लॅन केला मम्मीने. कधी एक प्लॅन केलं, गाडीचा काही इश्यू झाला, कधी टायमिंगचा इश्यू झाला, पण अचानक एक दिवशी आम्ही अचानक निघालो, अचानक दर्शन झालं आणि दर्शन पण व्यवस्थित झालं आणि गुरुवारचं मी तिथे ते 2 मिनिटं थांबले त्यांना बघून, पुस्तक भेटलं. मग त्यानंतर म्हणजे असंही मी ठरवलेलं की मी गुरुवार
पाळणार म्हणून. त्यानंतरून नॉनव्हेज वगैरे नाही खाणार अक्कलकोटवरून आल्यावर. त्यानंतर मग मी उपवास केले 9 गुरुवार. उपवास करत होते कंटिन्यू 4-5 गुरुवार. मी नुसती रडत होते, म्हणजे मला चिडचिड होत होती नाही का, कशावरून पण. भूक लागते, क्रेविंग्स होत होते नाही, कामावरून चिडचिड होणार किंवा ह्याचे माझे भांडण होणार किंवा कशावरून पण मी रडत होते गुरुवारी. तर माझी मम्मी बोलली नको करू उपवास, तुला चिडचिड होतीये तर नको. आणि मग मी बोलले नाही. मग मी माझ्या एका मावशीकडे गेले, त्यांच्या मुलाचा बर्थडे होता त्यांना, आणि गुरुवारच होता त्या दिवशी. तर ते असंच ते सांगत होते, मी लाव मी उपवास करतेय. ते बोलले बबली खूप परीक्षा घेतात हा. मग माझ्या टूप पेटली की गुरुवार करतेय. मग मी माझ्या मम्मीला बोलले नाही मी नाही उपवास सोडणार, बघू ते किती परीक्षा घेतात. त्यानंतर जसं त्यांनी मला सांगितलं ना, त्यानंतर 2 गुरुवार जे शेवटचे राहिले ते खूप चांगले गेले. अच्छा, म्हणजे मग मला असं कळलं की ते परीक्षा घेतात आपले. अच्छा, मग किती दम आहे याच्यात बघू नाही असतं. म्हणजे त्यांचं असं आहे, मी असं ऐकलंय की सोडतीये का काय करते. माझी मम्मी बोललेली मला नको करू उपवास, नाही होते तर तुला. म्हणलं नाही करते ना, आता 2-3 गुरुवार राहिलेत. मग ते पूर्ण केले. पण मी त्यांचं असं उद्यापन वगैरे काही केलं नाही, कारण की मला जशी वेळ भेटत होती मी तसं शूट्सला बाहेर वगैरे जाणं. पण मी उपवास पाळत होते. पण त्यांची अशी पुस्तक वाचायचं वगैरे, मग लास्ट डेच मी पूर्ण वाचून घेतलं पुस्तक. आणि एवढं चांगलं म्हणजे इन्सिडेंट आहेत, इन्सिडेंट म्हणण्यापेक्षा चांगल्या गोष्टी त्या तुझ्या स्मरणात आहेत त्या. आणि जेव्हा जेव्हा तू करिअरमध्ये, जसं तुला घर पण आता बॅलन्स करावं लागतं लग्नानंतर, परत तुझी जी आवड आहे अभिनयाची ते पण तुला म्हणजे कार्यरत ठेवावी लागते. तर असतात घरचे असतात, म्हणजे तुमचा नवरा हजबंड आहेत तुमचे, पण कधी असं वाटतं का की आपण खूप एकटे पडलोय, म्हणजे नाहीच काही सुचत, असं वाटतं की आपण बस एकटं पडलोय, असं कधी झालंय? लोनली असं कधी झालं नाहीये, म्हणजे पण एवढंच की स्ट्रगल चालू आहे. जे मला पाहिजे तिथपर्यंत जाण्यासाठी चालू आहे स्ट्रगल. मी एकटीच जाते, कोणी मोटिवेट करायला नाहीये. जे काय ते मीच माझं मोटिवेट करायला थँक्यू. म्हणजे जे काय मी करतेय ते करतेय, म्हणजे माझ्या मम्मी किंवा त्याचा सपोर्ट तर आहेच मला. फ्रेंड्सचा पण खूप सारा सपोर्ट आहे. मग त्यांना पण असं म्हणजे मेनली तुम्हाला सेल्फ डाऊट होतं की अरे मी करते पण होणार की नाही, होणार की नाही, असं कधी नाही वाटलं मला. मग असं वाटलं की मी करेल. तू कर जे काय करतेस ते, जे तुला भेटायचं ते भेटेल कधी ना कधी. आता माझी इच्छा होती वेब सिरीज मध्ये काम करायची, युट्यूब, ती पण झाली. असं माझी अशी इच्छा आहे की डेली सोप मध्ये काम करण्याची. अच्छा, आणि मग त्याच्यासाठी तू काही मेहनत करतेस? म्हणजे त्यांचे ते इंटरव्ह्यू असतात, ऑडिशन्स असतात, ते मुंबईला असतात मोस्टली. तर एकटी जाण्यासाठी थोडंसं मला नाही चांगलं वाटत की मुंबईला, कारण की खूप सारे फ्रॉड असतात, खूप सारे 99 तर फ्रॉडच असतात, 1% असतात. म्हणून थोडंसं जे काय आहे त्यातच करते मी. अच्छा, पुण्याला, कारण की पुण्याला प्रॉपर अशी फिल्म इंडस्ट्री नाही, शिकवणारे खूप आहेत पुण्यात, ऍक्टिंग शिकवणारे खूप आहेत ना इन्स्टिट्यूट. पण असं जसं तिथं आरामनगर पार्ट 1 पार्ट 2 आहे, तिथं कंटिन्युअस ऑडिशन्स असतात. पण आता कमी झाले का, कारण की भरपूर जण सोशल मीडियावरून घेतात कास्टिंग, डायरेक्टर सोशल मीडिया ते पण बघतात. जे आपण बोलतो रील्स आणि ऍक्टिंग मध्ये खूप फरक आहे, खूप फरक आहे. म्हणजे स्क्रिप्ट असतात, ते स्क्रिप्ट वाचायच्या आणि ते आपल्या पद्धतीत कसं बोलता येईल, आणि त्यांना जे पाहिजे तेच आलं पाहिजे, ते पण आपल्या पद्धतीतच बोलायचं, पण त्यांना ते कॅच केलं पाहिजे. कारण की डायरेक्टरच्या डोक्यात वेगळी इमेज असते, त्याला वेगळं आउटपुट पाहिजे. मग ते आपल्या हातात देतात, तुम्ही कसं बोलतायत ते बघा. वेगळे म्हणजे खूप स्क्रिप्ट असतात एवढ्या मोठ्या. अच्छा, तर तुम्हाला जसं ऍक्टिंग मध्ये आवड आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही काही टेक्निकल ट्रेनिंग वगैरे घेतली आहे, कुणाकडून शिकलात? नाही. मग कुठनं शिकता? कुठनंच नाही, डायरेक्ट स्क्रिप्ट घेतली की वाचणं सुरू? हो, म्हणजे आता जेव्हा माझं फर्स्ट होतं युट्यूब म्हणजे ऍक्टिंग प्रॉपर, तेव्हा म्हणजे जे माझे डायरेक्टर होते आता, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी ऑलरेडी त्यांनी मला 2024 मध्ये रिच आउट केलं. अच्छा, 2 वर्ष आधी. हे जे पीपीजी फिल्म्स त्यांनी पण पीपीजी फिल्म्सवर बाई यांची भोरटे ही वेब सिरीज आलेली आहे युट्यूबला ना. हो, युट्यूबला आली आहे, जाऊन बघा, खूप सारा प्रेम द्या, कमेंट करा. खास करून यांची ऍक्टिंग कशी वाटली त्याच्यात ते कमेंट मध्ये टाका, आणि हा पॉडकास्ट पण बघा. मग त्यांनी रिच आउट केलं.
पण मग मी हो बोलले. मग त्यांनी बोलवलेलं मला इथे नरेमध्ये ऑफिसला. हा. मग माझं असं झालं की लांब आहे, जाऊया कुठं ऑफिस आहे? नरेमध्ये. अच्छा. हा पुण्यातच हा म्हणजे. हा. जाऊया मग ते तसंच राहून दिलं. मग त्यांनी परत रिच आउट केलं. मग मी हो बोलले. मग मी ऑफिसला वगैरे भेटून आले. त्यांनी तिथंही ऑडिशन घेतली, माझी स्क्रिप्ट दिली, बोलायला सांगितलं 4-5 डायलॉग. मग त्यांनी मला सिलेक्ट वगैरे केलं. त्यानंतरून ते बोलले की अजून थोडीशी तुम्हाला गरज आहे, म्हणजे इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. डायलॉग डिलिव्हरी हे हो सगळं. हो ते सगळं. मग त्यांनी तिथे मला ऑन सेटवर सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, ही गोष्ट कशी बोलायची, कशी. आणि जे माझे कलिग्स होते तिथेही काम करणे, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. अच्छा. कलिग्सने पण तुम्हाला खूप सपोर्ट म्हणजे असं मी तिथं न्यू होते, फ्रेशर होते, त्यांनी कधी असं जाणव नाही दिलं की अरे ही आता नवीन आली, हिला कसं काय. सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या सगळ्यांनी. अच्छा. टोटली. आणि ते गाईड पण करतात का की तुम्हाला आता ग्रो करायला ह्या गोष्टी इम्प्रूव्ह कराव्या लागतील पर्टिक्युलरली? सर्व. म्हणजे ते डायरेक्टर होते ते गाईड करतात. म्हणजे ते टेक्निकलच ट्रेनिंग झाली ना एक, की नाही तुम्हाला असं थांबून बोलायचं आहे किंवा तुम्हाला या साईडनं नाही या साईडने यायचं आहे, असंच ते देतात मोस्टली करून. ठीक आहे. तर हा तुमची जर्नी होती याची, की काम तुम्हाला कसं भेटलं, का त्यांनी रिच आउट कसं केलं तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही ऍक्टिंगचं आम्हाला सांगितलं की तुमचे म्हणजे डायरेक्टर तुम्हाला गाईड करतात आणि त्याच्यानुसार तुम्ही थोडं इम्प्रूव्ह होतात. ठीक आहे. हे त्यांनीच ऑपॉर्च्युनिटी दिली मला. हा. आणि शिकवत गेले. शिकण्यावरून मला एक आठवणीत आलं, तुमचं एज्युकेशन काय झालंय मेन नंतर? सध्या तर लास्ट इयरला आहे आता मी, म्हणजे माझे 2 वर्ष गॅप झाला मध्ये. म्हणजे 12th नंतरून मी डिरेक्टली एक कोर्स केला, कुठला? एअर होस्टेसचा कोर्स केला. तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की तुमचं पहिल्यापासूनच हे होतं की ऍक्टर? नाही, माझं फर्स्ट ड्रीम होतं की मला एअर होस्टेस बनायचं, कॅबिन क्रू. पण ते आता राहून गेलं असं मी बोलू शकते. खूप इच्छा होती, म्हणजे माझी इच्छा होती की मला एअर होस्टेस बनायचंय, प्लेनमध्ये फिरायचंय, ट्रॅव्हलिंग. मग माझी मम्मी आणि मी गेलो बघायला आम्ही तिथे. तर मम्मी बोलले तुला करायचं तर भरून टाक पैसे. मग तिथे मी पैसे वगैरे भरले, क्लास चालू वगैरे झाला. त्यांनी सांगितलं 100% तुम्हाला जॉब भेटणार. क्लास करतो, 1.5 लाख रुपये फीस सांगितली. किती वर्षाचा असतो तो कोर्स? 1 वर्षाचा असतो, 12 महिने का 11 महिने. इथे बन गार्डन रोडलाच केलंय मी. आणि मग त्यानंतरून झालं. आणि दुसऱ्या दिवशीच त्यांनी एक फॉर्म दिला आम्हाला भरायला, आणि तिथे लिहिलं की 100% तुम्हाला जॉब नाही भेटणार. मग मम्मीला 100% पहिला जॉब भेटणार सांगितलेलं त्यांनी. आणि त्यांनी स्वतः रिच आउट केलं आम्हाला, कॉल केला. म्हणजे ते 12वी झाल्यावर सगळे नाही का क्लासेस वाले आपल्याला रिच आउट करतात की तुम्ही झालं तर पुढे तुम्ही काय करणार आहे, तुम्ही इथे येऊन बघा एकदा, हे चांगल्या करिअर साठी. आणि ते मला करायचंच होतं. मग गेलो आम्ही. मग मम्मी बोलली भरून टाक पैसे. मग फीज वगैरे भरली. त्यानंतर मग मी तिथेच फर्स्ट मला डाऊट आलता की एअर होस्टेस, कॅबिन क्रू, ग्राउंड स्टाफसाठी टॅटू वगैरे काही अलाउड नसतं. हाईट मेंटेन लागते, म्हणजे सगळं प्रॉपर लागतं. पण तिथे ते लोक कोणालाही घेत होते, कोणाला पण घेत होते. तरी मी जाऊ दे, माझं सगळं बरोबर झालं, हाईट वगैरे, टॅटू वगैरे काही नव्हता. त्यानंतर क्लासेस केले वगैरे. नंतरून जसे जसे फ्रेंड्स होत चालले, क्लास म्हणजे नॉर्मल आपलं कॉलेज सारखं, पण युनिफॉर्म वगैरे होता. की जे आता इथे कसं कॅबिन क्रूला फ्लुएंट इंग्लिश पाहिजे आपल्याला, तिथे मराठी वगैरे चालत नाही. त्यांनी त्या लोकांना पण घेतलंय की ज्यांना इंग्लिश काहीच येत नाही. अच्छा. त्या लोकांना पण घेतलंय. हो, त्या लोकांना पण घेतलंय. ज्यांची हाईट नाहीये त्या लोकांना पण घेतलंय. मग म्हटलं असं का? मग जसं जसं ओळख होत झाली, मग एक असंच म्युच्युअल फ्रेंड होता का नॉर्मल असं होता, त्यांनी सांगितलं. आणि ते लोक फीजचा जर इश्यू असला ना, ते गावाला पण कॉन्टॅक्ट करतात. फीजचा इश्यू असला ना, ते आपल्याला बोलतात मग तुम्ही तुमच्या घराचे म्हणजे कागद काय असतं ते, घराचे काय असतं रजिस्ट्रीवाले कागदपत्र, ते आमच्याकडे द्या, किंवा त्याच्यावर लोन करतो आम्ही. त्यांना तसे पैसे काढून घ्यायचे. म्हणजे ते असं बघत नाहीयेत की त्यांची कंडिशन काय नाहीये. तुम्ही तुमच्या बिझनेस साठी काही करतात. सो मला असं वाटतं तिथे क्लास करू नका. आणि त्यानंतरून मग मी क्लास वगैरे केला. मी दिले इंटरव्ह्यू, म्हणजे तसे ते करतात गाईड, असं नाहीये की नाही. पण ते जास्त पैसा बघतायत की कंडिशन बघत नाहीत लोकांची, काय चाललं काय नाही. डायरेक्ट बोलतायत तुम्ही तुमचं घर घाण ठेवा, तुम्ही तुमचं हे इथं लोन मारा. बापरे. आणि ते गावाकडची पोरं पोरी इथे येणार पुण्यामध्ये, त्यांचा किती खर्च होणार. ते पीजी मध्ये राहणार, तेच पीजीचं पण बघणार. मग त्यांना कुठून पैसा येतो ना.
मग तुम्ही उगाचच त्यांना होप्स का देतात? का ते लोक देतात? पुढे जाऊन सिलेक्ट होणारच नाहीये, कारण की ह्यांच्या हातात नाही सगळं. हे फक्त आम्हाला शिकवणार आहेत काय करायचं काय नाही. पुढे इंटरव्ह्यू मध्ये खूप वेगळं असतं. मी 10 इंटरव्ह्यू दिलेत, 10-15. अच्छा. त्यानंतर मग मी स्वतः डिमोटिवेट झाले त्यावर. आणि तिथे पण मला असं वाटलं, इंडिगोचे मोस्ट मी दिलेत. मला असं झालं की रेफरन्सनी लोक घेतात तिथं. ते प्रत्येक महिन्यातून 2दा इंटरव्ह्यू असतात आणि 6 सीट्स ते ऑलरेडी बुक करतात, ब्लॉक करून ठेवतात रेफरन्सच्या. आणि ते मला कसं कळलं, एका इंटरव्ह्यूला गेले मी, टोटल किती शीट्स असतात त्या? 6च असतात आणि तिथे 500 लोक येतात, 200 पोरी येतात, खूप जण येतात. त्यातले फक्त 6 सिलेक्ट करणार ते. आणि जेव्हा ते येतात ऑलरेडी नावं घेतात. मग ह्यांना नावं कशी काय माहिती आमचे? मग त्यावरनं समजतं ना की हे ऑलरेडी कॉन्टॅक्ट झालेलं आहे. मग मी सेकंड राऊंड पर्यंत गेलेली आहे, 3rd राऊंड 2nd राऊंड पर्यंत गेलेली आहे. मग त्यानंतर डिमोटिवेट, लास्ट इंटरव्ह्यू मला आठवतं मी खूप रडलेले, खूप. म्हणजे मला तिथं असं वाटलं की मी बोलली आहे तिथं, आणि खूप जनरल क्वेश्चन्स विचारतात ते, जेनरिक. काल काय केलं तुम्ही हेही विचारतात ते. असं काहीच नाही की जे त्यांनी शिकवलंय, जे त्याच्यामध्ये काय ते काही विचारत नाही, नॉर्मल विचारतात ते. म्हणजे तुम्ही पूर्ण कोर्स केला होता का एका वर्षाचा? मग मला असं वाटलं आता आपल्या आईने एवढे पैसे भरले तर पूर्ण शिकूनच घ्यावं ना आपण, कुठं ना कुठं फायदा होईलच त्याचा. मग इंटरव्ह्यूज वगैरे दिले. मग मी स्वतःच डिमोटिवेट झाले. मग मी इंटरव्ह्यूला गेलेच नाही. त्यानंतर आता दर महिन्याला मी इंटरव्ह्यूला जायचे. कुठं व्हायचे? इथं पुण्यामध्ये होतात ना, विमाननगरच्या इथे. अच्छा. मग त्यानंतरून मी जॉबला लागले. जसंही तो क्लास संपला मग विमाननगरलाच मी जॉबला लागले, IGT म्हणजे कस्टमर केअर सर्व्हिसला लागले. अच्छा. ते कुठल्या बेसवर म्हणजे ते जॉब भेटलं होतं? 12th बेसवर भेटलं ते जॉब. म्हणजे इंग्लिश चांगलं? इंग्लिश त्याला लागते. कस्टमर केअर जे फ्लाईट्स वगैरे बुकिंग असतात तिथे जॉब केला मी. 6 महिने जॉब केला. पिंपरीवरून इकडे मी सकाळी 3-4 वाजता उठायचे आणि इथे 6च्या शिफ्टला यायचे. घरी जाऊ 8-9 वाजायचे. म्हणजे खूप गर्दी, त्या रोडला खूप गर्दी असते, विमाननगर खराडी या साईडला. मग तिथे जॉब वगैरे केला मी. मग तिथे एक माझी एक फ्रेंड झाली नीतू म्हणून, आता ती एअर हॉस्टेस आहे एअर इंडियामध्ये. अच्छा. तिची पण इच्छा की एअर हॉस्टेस होण्याची. मग ती पुण्यामध्ये त्यासाठी आली. पण तिने क्लास वगैरे काहीच नाही केला. तिने नॉर्मल इंटरव्ह्यू दिला आणि ती सिलेक्ट झाली डायरेक्ट. म्हणजे ते बोलतात ना, लक पण असतं ह्या गोष्टीमध्ये. मग मला असं वाटलं की ज्यांना ह्या फील्डमध्ये जायचंय त्यांनी क्लास करणं ही गरजेचं नाहीये. आणि मोस्टली आले सगळे खरं सांगते, ते लुटतात आपल्याला की हे करा तुम्ही ते करा. तर तसं काही नाहीये. तुम्ही क्लास करायची जरूरत नाहीये. तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता, युट्यूबला किती जण आपल्याला मोटिवेट करतात. इंग्लिश प्रॉपर आलं पाहिजे, आपली हाईट पाहिजे आणि डाग वगैरे तोंडावर नाही पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि एक्झॅक्टली, म्हणजे ज्याच्या ते क्रायटेरियामध्ये बसतात त्यांना ते म्हणजे सहजरित्या तरी नाही म्हणता येईल, पण त्यांना थोडे एफर्ट्स मारलं की ते आता मी बोलले की डाग वगैरे नाही पाहिजे. माझी एक फ्रेंड जी तिथे क्लासमध्ये होती, ती एका इंटरव्ह्यूला भेटली मला, आम्ही दोघी सोबत होतो. तिला इथे लिप्सच्या इथं टाकेत स्टिचेस आहेत, ती सिलेक्ट झाली. मग आपण असं बोलू शकतो लक पण आहे ना तिथे. अच्छा. सर्जरी केली होती तिने असं आणि ती झाली नॉर्मल. हो. अच्छा. आणि मग तुम्ही कॉल सेंटरमध्ये जॉब करत होता बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही काही शिकलात नाही का? त्यानंतरून मग मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मग माझी मम्मी बोलली की कॉलेज तुझं असंच चाललंय ना, 12वीच्या बेसवर काय करणार तू पुढे? हे तर तुझं इंस्टाग्राम हे सगळं तर चाल, हे बंद पडल्यावर नंतर काय करणार तू? मग मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तिथे 2 वर्ष माझे गेले तसे. मग आता लास्ट इयरला आहे मी, BCom करते. लास्ट इयर आहे आता हे. मग कॉलेजला जातेस तू लग्नानंतर पण? हो, एक्झाम्सला, प्रॅक्टिकलला वगैरे. मी कॉलेजही करते, हे पण करते, इंस्टाग्राम पण हँडल, घर पण हँडल. आणि आता नेल आर्टिस्ट पण झाली? हो, मी आता नेल आर्टचा क्लास केलाय, ते पण झालं. हे कोण बोललं तुला की नेल आर्टिस्ट तुला व्हायला पाहिजे, किंवा कोणाकडे बघून असं तुला वाटलं की यार हे नेल आर्टिस्टचा जाम ट्रेंड सुरू आहे आता? नाही तर मला असं वाटतं हा कोर्स मी टाइमपास करत गेले आणि आता असं म्हणजे केलेत. आता मी त्याच्याकडे बघते, असं वाटतंय की करू शकतो आपण ह्यामध्ये. याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटतं की आपलं काही ना काही पाहिजे ऑप्शनला. A प्लॅन, B प्लॅन आपल्याकडे कधीही पाहिजे, मला असं वाटतं. आणि ठीक आहे, तू B प्लॅन मध्ये याच्यासाठी गेलीस की जे तू आता हे करतेस सिरीज, मग ते कमर्शियल असतात का, त्याच्यातनं पैसे भेटतात? हो,
भेटतात अच्छा. कमर्शियल. आणि जेव्हा पैसे नाही भेटले तर मग आपल्याकडे नेल्स आर्ट आहे. हा नेल आर्ट, ह्या नेल आर्टमध्ये पण आपले काय बोलतात ते प्रॉपर आजकाल लोक सगळेच करतात म्हणून सगळे तेच करतात, पण काही लोक जे असतात की प्रॉपर बघतात ही चांगलं करते का, त्यांच्याकडे जातं ना क्लायंट पण. हां, कारण की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ब्युटी पार्लरचा कोर्स एक बहुत फेमस होता. नाही, माझं ऑप्शन बी होतं मेकअप आर्टिस्ट, मला मेकअप मध्ये पण इंटरेस्ट आहे, हां. पण त्यानंतर म्हणलं सगळे करतायत मेकअप आर्टिस्ट. मी नेल आर्टिस्ट. आत्ता केलंय मी, म्हणजे लास्ट मंथ केलंय ते पण. आणि नेल आर्टिस्ट मध्ये फक्त हाताचेच येतात का, नका पायाचे? पायाचे पण येतात. अच्छा, त्याचे पण आहे काय? हो. ते पायाचे तर सांगितलं नाही, आमच्या इथं पण 2-3 नेल आर्टिस्ट येऊन Okay. गेलेत. मला वाटलं की पायाचे- हाताचेच फक्त. नाही, मी आता केलंय ना. अच्छा. पायाचे पण असतात. अच्छा. आणि म्हणजे एक्झॅक्टली काय फायदा काय होतो पण त्याच्याने नेल आर्ट करून? फायदा म्हणजे ते काय बोलू शकतो आपल्याला, एक्सटेन्शन्स त्यामध्ये, आता तुम्हाला कळणार नाही यातलं, म्हणजे दोन्ही हात म्हणजे मोस्टली 1000च्या पुढेच आहेत त्याचे प्राइसेस. हा का, एवढे? पण हे यार मुलं हे नका विक बघत नाही, त्यांना फक्त पोरगी दिसते. पोरगी दिसते. मग हे तुम्ही करता तरी कशासाठी? स्वतःसाठी. अच्छा. स्वतःसाठी. स्वतःसाठी. म्हणजे पोरगा भलाही पाहू दे नको पाहू दे, काय फरक नाही आम्हाला. ते तुम्हाला मी मगाशी बोलले ना, आपण आवडलं पाहिजे स्वतःला, मग समोरचा आपल्याला किंमत देत. अच्छा. आणि तुम्ही जसं बोललात की टॅटू वगैरे तिथं चालत नाही. चालत नाही. हो. मग तुम्हाला जसं टॅटू आहे, तुम्ही काढलात टॅटू, कधी काढला होता, त्याच्या आधी की मी त्याच्या पहिला? एक लग्नाच्या अगोदर काढला इथं बॅकला, आणि हे 2 लग्नानंतरून काढले. अच्छा. इथं कर्मा आहे माझ्या टॅटूवर. कर्मा. कर्मा, आणि तिथे ॲरो पण आहे, जे जसं म्हणजे जे रिव्हर्स येणार आहे आपल्याकडं. हां. म्हणजे मी माझ्या हजबंड सोबतच हां. इथं कर्मा काढलाय आणि त्यांनी फेथ काढलाय, म्हणजे अच्छा. कर्मांवर विश्वास. अच्छा, म्हणजे जॉईंट टॅटू आहे, हा. कपल टॅटू. कपल ना, माझ्या हँडरायटिंग वगैरे वेगळी आहे, पण त्यांनी फेथ काढले की विश्वास आणि कर्मा, म्हणजे माझं असं की कर्मांवर विश्वास. अच्छा. आणि ठीक आहे, सासू सासरे तू जसं बोललीस, तुझे हस्बंड तुला सपोर्ट करतात. मग आता, आणि तू एकच मुलगी आहेस तुझ्या हो, आईला, एकच आहे. मग तुझी आई आता मग एकटीच राहते? एकटी असते, मी तिच्याकडं जाऊन येऊन करत असते. अच्छा, पुण्यातच ना? हा, खूप म्हणजे 15 मिनिटं लागतात तिच्याकडे जायला. अच्छा, म्हणजे घराच्या आताही जवळ. मी तिच्याकडनं आली आहे. अच्छा अच्छा, ओके. आणि तू जसं बोललीस की तुझ्या आईनं तुझी काळजी घेतली, तुला मोठं केलं, आणि हे सगळं तुझ्यासाठी केलं, बरोबर? हो, म्हणजे मी असं बोलू शकते, सगळे म्हणजे मला असं बोलतात की तिने दुसरं लग्न माझ्यामुळे नाही केलं. अच्छा. की बोलतात ना की वेगळं पाडतात, म्हणून माझ्यामुळे नाही केलं. पण आई वडिलांचं दोन्ही प्रेम तिनं हो. तुम्हाला तुम्हाला दिलं. सांगते ना, म्हणजे कधीच कमी कशाचीच नाही पडून दिली तिने मला, कशाचीच अच्छा. नाही, अजूनही नाही. म्हणजे आता तर सध्या मी नाहीच मागत तिला, मलाच कसं तरी वाटतं, हां. पण नाहीच, कमी कशाचीच पडून देत नाही ती. आणि असं काही तुमच्या डोक्यात आहे का की तिने तुमच्यासाठी खूप काही केलं, तर अशी काहीतरी गोष्ट की ते तुम्हाला त्यांच्यासाठी करायची आहे? हा, मग मला असं वाटतं हे सगळं मी म्हणजे तिच्यासाठीच. अच्छा. तिला भारी तिला असं कोणतरी बोलते ना की तुमची मुलगी किंवा ही अशी करते, तुमची मुलगी पॉडकास्टला आली होती, पॉडकास्टला आली होती, किंवा व्हिडिओ छान करती, हां. तर मला भारी वाटतं, अरे मम्मीला बोलते, म्हणजे सगळ्यांनाच बोलतात तसे. तो एक वेगळा आपल्याला पण प्राऊड फील भारी. होतंय की आपल्या आई वडिलांना कोणी येऊन बोलतात बोलताय. की असं असं करते. अजून खूप काही करायचंय. माझी ड्रीम होतं की एअर होस्टेस, पण तिथं मी डिमोटिवेट झाले आणि ते माझी लाईन तुटली, मग इथं आले मी. पण हे पण वाईट नाहीये, मी म्हणजे असं मी रिग्रेट वगैरे काही करत नाही, जे आहे ते चांगलं आहे माझ्यासाठी, छान झालंय, जे काही मागं केलंय इथून पुढेही करेल, छानच असेल. आता जसं तुमच्या लग्नाआधीचं रिलेशन होतं, बरोबर, आणि त्याच्यासोबत तुम्ही इंस्टाग्राम पण करत होता, हो. आणि आपण याच्यावर पण बोललोय की ते टॉक्सिक होऊन जातात जर कोणी, हो. तुम्ही बोलले की 20K ची आयडी त्यांनी ब्लॉक करायला सांगितली, सांगितली, हो. म्हणजे वापरूच नको असं बोललंय. ठीक आहे, जर ह्या फील्डमध्ये कुठली मुलीला याचा इंटरेस्ट आहे आणि तिचं असं काही रिलेशन आहे, तर तिने कुठल्या 2-3 गोष्टी सांभाळून चालायला पाहिजे का तिच्या दोन्ही गोष्टी सुरळीत चालतील? मला असं वाटतं, आता तुम्ही माझी आयडी बघितली तर आजकाल कसं होतंय, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतात आणि फॉलोअर्सही लगेच वाढतात, पोरींचे किंवा मुलांचे. मग काय करतात, ते ज्यांचे जास्त फॉलोअर्स आहेत ना ते त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करतात
अच्छा. त्यांच्यासोबत कोलॅब व्हिडिओ करतायत. अरे मला टॉन्ट मारते की काय? नाही तुम्हाला टोंडा मारते, मी एक सांगते म्हणजे मी जे बघते हा. ते त्यांच्यासोबत डान्स व्हिडिओ म्हणा किंवा हा. डायलॉग म्हणा त्यांच्यासोबत कोलॅब करतात. मग त्यांचं ते फ्रेंड सर्कल होतं. मग समजा जर एखादी मुलगी रिलेशनशिप मध्ये असेल मग तिचं ते इकडेच कॉन्टॅक्ट होत जातं ना, मग थोडंसं ते तिकडून टॉक्सिक किंवा होत जातं की आता नवीन लोक नवीन पोरं ट्रस्ट इश्यूज येतात. तर मग मला असं वाटतं की जिथल्या तिथं सर्व गोष्टी ठेवाव्या. आता तुम्ही माझ्या आयडीला बघा, असं माझे जे आहेत ज्यांच्यासोबत मी केलेत व्हिडिओ ते सगळे म्हणजे जवळचेच आहेत आणि ट्रस्टेड आहेत. बाकी मी असं माझ्या थ्रू मी कोणाला कधी बोलली नाही की व्हिडिओ करूयात. मी जे काय ते माझे एकटीचे गेले तर गेले व्ह्यूज, नाही तर नाही गेले, जे काय ते एकटीचेच व्हिडिओ आहेत माझे. आता जेवढे वेब सिरीज तुम्ही जसं केलेत किंवा अल्बम सॉन्ग केलेत की एखादा कुठला असा वाईट प्रसंग आला की त्याच्यात तुमची फसवणूक झाली किंवा ते दुसऱ्या गोष्टींसाठी असं बोललेत? नाही माझ्यासोबत टचहुड आजपर्यंत तर नाही झालं तसं कधी. म्हणजे सगळे तुमच्या ओळखीचे होते? ओळखीचे पण नाही, म्हणजे आता फर्स्टच माझा अल्बम सॉन्ग कर्नाटकच्या इकडे होता. तेव्हा तर मी माझ्या हस्बंडला घेऊन गेलते. तोच घाबरत होता की कसं एवढं लांब जायचं, लोक कसे आहेत कसे नाही, आधार कार्ड मागून घे, त्यांचं सगळं मागून घे. त्यांनी ऑलरेडी सगळं शेअर केलं आम्हाला. मग असं कधी झालं नाहीये. तिकडे म्हणजे किती दिवस होतं शूट? 2 दिवस होतं. अच्छा, अल्बम साठी? अल्बम सॉन्ग साठीच शूट केलं ना? आणि आले मी निघून. हो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ट्रस्ट इश्यू नाही यायला पाहिजेत मेनली. हा, ट्रस्ट इश्यू की जर तुम्ही जाऊन कोलॅब पण करताय कुणाबरोबर तरी ते कोलॅबच्या साठी ठेवायला पाहिजे. हो, कोलॅबचे म्हणजे जे तुम्ही काम करते ते तिथल्या तिथे सोडावं आणि लगेच ते वेगळं होत जातं सगळं. मग काय बोलतात ते फ्रेंड सर्कल वाढत जातं, नवीन लोक येत जातात. मग इथे थोडंसं वाटतं की ह्याच्यात ते नाहीये मग ते पाहिजे, ते वेगळं होत जातं. आणि जे एक्झिस्टिंग असतं म्हणजे आपलं जसं माझ्याकडे सपोज एक लाईफ पार्टनर आहे खूप चांगली, म्हणजे जी मला समजून घेते. आहे नाही, मी सपोज हायपोथेटिकली बोलतोय, ती मला समजून घेते, सगळ्या गोष्टी बरोबर करते. पण कुणीतरी मी दुसऱ्या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय आणि सडनली हिच्यामध्ये एक गोष्ट नाहीये ती तिच्यामध्ये आहे, पण बाकीच्या 99 गोष्टी हिच्यामध्ये आहेत, पण मला ती एक गोष्ट अट्रॅक्ट करते. मला असं वाटतं की जेव्हा आपल्याकडे काही नसतं तेव्हा जे लोक आपल्याकडे असतात त्या लोकांची किंमत शेवटपर्यंत पाहिजे. जे आता समजा माझ्याकडे एवढे आहेत फॉलोअर्स, ठीक आहे, हे बघून तर कोणीही पोरं माझ्याकडे रिच आउट करेल. पण जेव्हा मी काही नव्हते, जो माझ्यासोबत होता त्याच्यासोबत राहिलं पाहिजे आपण, किंवा किंमत केली पाहिजे त्या लोकांची. आणि प्रेमामध्ये भांडणं होतात, पण कुणी आता कसं आहे माहिती आहे का, ब्रेकअप करतात आणि मग काही 5-6 महिन्यानंतर मग वापस येतात की नाही आपण वापस रिलेशनमध्ये येतो. पण मला असं म्हणणं आहे की एकदा कुणी गेला तर त्याला वापस नाही घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. ते पण का तुम्हाला पण असं वाटतं? सेम माझ्यासोबत तर झालंच नाहीये तसं काय, पण जर समोरच्याची चुकी असेल तर नाही, तुम्ही एक्सेप्ट नाही केलं पाहिजे परत. कारण की माझं असं म्हणणं आहे की अरे तो व्यक्ती एकदा जाऊ शकतो म्हणजे मग तो कधीही जाऊ शकतो ना, 10 वेळा जाऊ शकतो, तो लग्नानंतर पण जाऊ शकतो. किती अशा आहेत गोष्टी घडतायत. ते काय बोलतात, रिलेशनशिप, लग्न, प्रेग्नेंट, हे सगळं ट्रेंड झालंय. ट्रेंडसाठी लोक लग्नही करतायत. आता इंस्टाग्रामवरच बघतो तो की ब्लॉग सगळं हे मला असं वाटतं की, आणि लग्न ही गोष्ट पण खूप रिस्पॉन्सिबिलिटीची आहे. करता येतं त्याला, निभू आपण, मॅनेजही करा. केलं झालं लग्न, नाही आता नाही पटत आहे, झालं द्या सोडून, तसं नाही, मला तर नाही वाटत आहे तसं. आणि लग्नानंतर जे आयुष्य असतं मेनली आणि लग्नानंतर जे आयुष्य होतं त्याच्यामध्ये किती फरक आहे तुम्हाला काही त्याच्याबद्दल? माझ्या मध्ये तर तसे काही चेंजेस अजून आले नाहीयेत. मी जशी आहे तशीच आहे आणि त्याच्या घरच्यांनीही मला मी जशी आहे तशीच ठेवलंय. फक्त एवढंच की रिस्पॉन्सिबिलिटी, आता समजा कितीही त्यांनी सपोर्ट केला तरी थोडंफार काही घरातले कामही नाही, पण एक असतं की विचार जे काही करताना दोन्ही बाजूनी विचार करावा. आता माझ्या मम्मीचा पण किंवा ह्याच्या आई बापांचा पण, मग ते विचार करूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात. अच्छा, म्हणजे हा एक फॅक्टर ऍड होतो की जे पण तुम्ही करताय ते जिम्मेवारीवालं आहे. हा, जिम्मेदारीने सगळं करायचं, म्हणजे मला असं वाटतं. आणि पोरींनी पण मला असं वाटतं की लग्न झालं सगळं सोडून नाही द्यावा त्यांचं. आता झालंय लग्न मी काहीच नाही असं नाही. तुम्ही जे करताय करिअर तुमचं जे काय आहे ते तुम्ही कंटिन्यू ठेवा ना, ते तुम्हालाच उपयोग पडणार आहे सगळ्या गोष्टी.
तर मला असं वाटतं की पोरींनी तसं नाही केलं पाहिजे. लग्न झालं की सगळं सोडून नाही दिलं पाहिजे. घरातले फक्त धुणे भांडेच नाही केलं पाहिजे. मला असं वाटतं की तेही करा, कारण की लग्न झाल्यावर ते करावंच लागतं आपल्याला. पोरी अशा बोलतात की नाही धुणे भांडी का करायचे आम्ही लग्न झाल्यावर, पण ते करणंच आहे. आता तुम्ही लिव्हिंग मध्ये जर राहिलं तर एक तरी भांडं घासावंच लागतं आपल्याला. मग मला असं वाटतं तेही करा आणि हेही करा, फक्त मॅनेज करता आलं पाहिजे आपल्याला. थोडासा त्रास होतो पण करायचं. आता तुमचं जसं लव्ह मॅरेज होतं, 7 वर्षाचं रिलेशन होतं, नंतर तुम्ही मॅरेज केलं, पण खूपदा असं बोलतात लोक की लव्ह मॅरेज जास्त सक्सेस होत नाही, टिकत नाही. तर असं तुम्हाला कोणी बोललं होतं? हो, खूप जण, म्हणजे आम्ही बघितलेलं ना, म्हणजे माझी मम्मी बोललेली की पत्रिका वगैरे बघू. म्हणजे आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे. तर पत्रिका, कास्ट आहे तुमची? म्हणजे मी कोळी आहे, महादेव हिंदू कोळी आहे आणि तो जय भीम आहे. अच्छा. तर डायरेक्ट जय भीम. जय भीम. म्हणजे माझी गव्हर्नमेंट जॉबला असेल? नाही का तसं असतं काय नाही. त्याचे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला, त्याचे पप्पा गव्हर्नमेंट जॉबला. सासरे तुमचे? हो. तर मग माझी मम्मी बोलेल की पत्रिका बघू, आणि ते लोक म्हणजे बघत नाहीत आता, म्हणजे आमच्या तिकडं तर नाहीच बघत आता. मग माझी मम्मी म्हणजे बघू, म्हटलं ठीक आहे बघूयात. ऑलरेडी सांगितलं लग्न करू नका, 1 वर्षापर्यंत हे टिकन तुमचं, फक्त लग्न करू नका, अजिबात करू नका. हो, डायरेक्ट म्हणजे जे बघतात ना पत्रिका. मग ते झालं. मम्मीला म्हणलं अगं दुसरीकडे जाऊ आपण. दुसरीकडे गेलं, तिकडे सांगितलं, नाव बघता सांगता अजिबात करू नका, अजिबात करू नका. मग माझ्या मम्मीला बोलले ह्या गोष्टींवर नको विश्वास ठेवायला, तर करते. मग मम्मी बोलली आता जाऊ दे, ब्लड टेस्ट कर. आता ह्या गोष्टींवर तर काही विश्वास नाहीये, मेडिकल टेस्ट मॅटर करतात आता मोस्टली, पुढे जाऊन किती प्रॉब्लेम येतात. खरं मध्ये कुठल्या मेडिकल टेस्ट आहेत त्या? म्हणजे ब्लड टेस्ट. म्हणजे मला असं वाटतं बिमारी वगैरे आहे का? असं बिमारी नाही, म्हणजे पुढे जाऊन प्रेग्नेन्सीला वगैरे, डिलिव्हरीला जर आपल्याला बाळ हवा असेल तर सेम ब्लड नाही पाहिजे. अच्छा, ते असेल तर ॲबनॉर्मल बाळ होतं. सेम ब्लड असलं तर? हो, होतं. काय बात करणार, साला बरं झालं सांगितलं. खरंच ही गोष्ट खरं आहे. म्हणजे मला म्हणजे मी जे बघितलंय ते आहे. म्हणजे आजकाल आपण कसं रिलेटिव्ह मध्ये पण करतो ना लग्न, सेम ब्लड असेल तर येतात प्रॉब्लेम्स. अच्छा. मग ते माझ्या मम्मीचं होतं ब्लड सेम नाही पाहिजे, तर आमचं ब्लड वेगवेगळं निघालं. अच्छा, अपोजिट पोल. असं आणि म्हणजे खरंच तो म्हणजे अपोजिट पोलच आहे आम्ही. मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, तो खूप इंट्रोवर्ट, खूप शाय आहे. म्हणजे त्याला असं आवडत नाही असं जास्त, म्हणजे व्हिडिओ तो माझ्यासोबत व्हिडिओ बनवत नाही. मी व्हिडिओ जरी पोस्ट केला बोलतो डिलीट कर, मला कम्फर्टेबल त्याला नाही आवडत. माझा तू व्हिडिओ कर ना, मी कुणासोबत व्हिडिओ करणार. तो व्लॉग मध्ये येत नाही. मी जर व्लॉग टाकते तशी व्लॉग वगैरे मध्ये येत नाही. मला घेऊ नको, तू करते तू तुझं कर. अच्छा, मला नाही आवडत तेवढे फोटो वगैरे काढणार तो. मग आज तू बोललीस की तुझे सासू सासरे मग स्वामी समर्थांना मानतात? हा, माझे सासू मानतात. सासरे नाही? अच्छा. म्हणजे तसं ते मानतात, पण असं त्यांचं असं एवढं श्रद्धा नाहीये सध्या. तर ते आता हॉस्पिटलाइज आहेत. अच्छा. बघा, मानले असते तर नसते झाले कधी. नाही तसं नाही, त्यांचं आता रिसेंटलीच 1 महिना अगोदर ऍक्सिडेंट झाला. अच्छा. ओके. जल्दी ठीक हो जाए तो अच्छा है. तो आप आई, आप आहे श्वेता, तू आली इथं आणि तू खूप साऱ्या गोष्टी तुझ्या पर्सनल लाईफच्या, प्रोफेशनल लाईफच्या, कुठं तुला फ्रॉड झालं ते सगळं सांगितलंस. मेनली आमचं असंच असतं की लोक तुमच्याकडनं काहीतरी शिकावेत, म्हणून आमच्या चॅनलचं नाव आहे रॉ कास्ट विथ राव. आता शेवटचा प्रश्न आहे की जसं तुम्ही इथं आलात तर तुमचा हा एक्सपिरियन्स कसा होता, आणि तुम्हाला वाटतं काय लोकांनी इथे यावं, आणि ह्या पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्ही कुठल्या 1-2 गोष्टी असतील की शिकण्यासारख्या होत्या ह्या पॉडकास्टमधनं आणि त्यात तुम्ही पुढे इम्प्लिमेंट कराल असं? म्हणजे इथं तर येऊन छानच वाटलं, असं काही नाहीये. शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे मला कळलं नाही. शिकण्यासारख्या म्हणजे म्हणतात ना की मी एक वेबसिरीज केली, मला हा एक्सपिरियन्स आला, तर मी पुढच्या यात हे करणार. तर तसं आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय 1-2 गोष्टी शिकण्यासारख्या भेटलं? ठीक आहे, आता फर्स्ट पॉडकास्ट झालाय तर कळेल. पुढे जर कोणी बोलवलं किंवा चान्स भेटला तर कळेल ना आपल्याला, अरे अशा गोष्टी. आता मी कसं न्यू होते, मला काहीच माहिती नव्हतं. अरे असं बसायचं, हे माईक असणार आहे किंवा स्क्रीन असणार आहे समोर, काहीच माहिती नाही. पण नेक्स्ट टाइम आपल्याला कळेल ना काय असणार आहे सेटवर, म्हणजे काय सेटअप असतो, सेटअप वगैरे असणार आहे. आणि हा पॉडकास्ट मध्ये यायला पाहिजे लोकांनी. हो, नक्कीच यायला पाहिजे. का? पण तुम्ही काही गोष्टीतून मोटिवेट करून जातात कोणाकोणाला. काही गोष्टी आपण सहज बोलतो, पण
त्यातनं पण कोणतरी शिकतं. म्हणून आपल्या गोष्टी शेअर करा. काही जणांना खूप गरज असते त्या गोष्टींची आणि इथे येऊन मन मोकळं सुद्धा होतं. ते बोलतात ना की सांगणारे भरपूर असतात पण पॉडकास्ट मध्ये जो पॉडकास्ट घेतो तो ऐकणारा असतो. म्हणजे ऐकणं काय बोलतात ते, ऐकणारे खूप कमी आहेत जगामध्ये, सांगणारे भरपूर आहेत, ज्ञान वाटणारे जास्त आहेत असं. ठीक आहे, तर तुम्ही जाऊन बघा पूर्ण एपिसोड रॉ कास्ट विथ राव. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बोला आमच्या ऑडियन्सला. हा पॉडकास्ट बघा, नक्की बघा. बाकीचे पॉडकास्ट सुद्धा बघा. चॅनलला सबस्क्राईब करा. रॉ कास्ट विथ राव. रॉ कास्ट विथ राव. थँक्यू सो मच. थँक्यू. या थँक्यू. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल.